नमस्कार, मी रिसर्च अनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आज आपण बॅक टू बॅक 2 दिवस कंटिन्यू प्रॉफिट केलेला आहे, ते पण विदाऊट एनी स्ट्रॅटेजी, फक्त डिसिप्लिनचा यूज करून। तर ते आपण कसं करू शकलो आणि आपण या प्रोसेसला महिनाभर कंटिन्यू करणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघू। त्याच्यासोबत आपण बघू की उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, तर एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये निफ्टीमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते। आज आपण काही स्टॉक्ससुद्धा दिले होते आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये, त्यांचा परफॉर्मन्सेस काय होता आणि एक जो लॉंग टर्म कॉल मी दिला होता 1 to 3 मंथसाठी, जसा लास्ट टाइम मी CMS इन्फो दिला होता काल व्हिडिओच्या एंडला, तसा आज पण मी व्हिडिओच्या एंडला एक स्टॉक तुम्हाला देणार आहे ज्याला तुम्ही 1 to 3 मंथसाठी होल्ड करून ठेवू शकता। तर सगळं जाणून घ्यायचं असेल तर डेफिनेटली व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा आणि लाईक करा। आणि तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल, तुम्हाला जर ॲनालिसिस आवडत असेल, तुम्ही प्रॉफिट करू शकत असाल या व्हिडिओपासून, तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा। एम करूया 200 लाईकसाठी। लास्ट टाइम आपण कंप्लीट नव्हतं करू शकलो एम, यावेळेस डेफिनेटली आपल्याला 200 लाईक्स कंप्लीट करायचे आहे। सो नाव लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ। सगळ्यात पहिले बघूया आपण की उद्या मार्केटमध्ये काय मोमेंटम होऊ शकते। त्याच्यासाठी आपल्याला बघावं लागेल की आज निफ्टीमध्ये काय मोमेंटम झालं। जसं आपण डिस्कस केलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये, निफ्टीमध्ये जो रेजिस्टन्स आहे 24,800, हा रेजिस्टन्स आहे निफ्टीमध्ये 24,800। आज मार्केट एक्झॅक्टली 24,800च्या जवळपास रेजिस्टन्सच्या तिथे जाऊन बंद झालेला आहे। काल आपण एक गोष्ट डिस्कस केली होती की 24,600 जो आहे तो सपोर्टचं काम करेल आणि मार्केटमध्ये एनी डीप, पहिला डीप, कोणताही डीप मार्केटमध्ये आला तर आपण बायचाच प्लॅन करणार आहे। मार्केट ओपन झालं पहिल्यांदाच एक डीप लावला आणि तोच दिवसभराचा लो होता। पहिल्या 5 मिनिटात जो लो लावला निफ्टीनी तोच दिवसभराचा लो होता। त्याच्यानंतर मार्केट जे आहे कंटिन्यू वरच्या साईडला जात राहिलं आणि ऑल टाईम म्हणजे डेच्या हायला जाऊन बंद झालं। आपली एक डिसिप्लिन स्ट्रॅटेजी आपण ट्रेड करताय, याच्यामध्ये आपण काही डिसिप्लिन बनवलेली आहे, काहीच स्ट्रॅटेजी नाही आहे। कारण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट नाही आहे, डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये पैसे कमवायला। त्याच्यासाठी आपण काही एक रूल्स बनवले होते, 2-3 रूल्स, ते तुम्ही इथे बघू शकता की आपण निफ्टी एक लॉटच ट्रेड करणार, फक्त बाय करणार, सेल करणार नाही। स्टॉप लॉस आपण 80 पॉईंटचा लावणार, 3:30 वाजता टार्गेट बुक करणार। त्याच्या मधात मार्केट हाय लाव लो लाव काही हो, आपण काही करणार नाही, फक्त एंट्री घेणार आणि स्टॉप लॉस लावणार। या 2 गोष्टी आपण केल्या होत्या, एवढंच आपण डिसाईड केलं होतं। तर आज आपण 24 इथे आपण बघूया निफ्टी फ्युचरमध्ये आपण आज एंट्री कुठे घेतली तर 9/15ला 24,730ला एंट्री घेतली। 80 पॉईंट म्हणजे 24,650चा आपण स्टॉप लॉस ठेवला आणि दिवसभर आपण काहीच केलं नाही। एक टाईमला हा 24,794 गेला, त्याच्यानंतर वापस तो 24,711पर्यंत खाली आला। डे एंड होता 24,805चा 807चा टॉप लावला। आपण 24,803च्या जवळपास बुक केला, शेवटच्या 5 मिनिटामध्ये 24,803ला आपण बुक केला। तर विदाऊट काही न करता 730 पासून 24,803 आपल्याला 70 पॉईंट मिळाले, 1,750 प्रॉफिट बुक केला। मॅक्सिमम प्रॉफिट 2,000च्या जवळपास होत होता आणि आपण मॅक्सिमम डे हायलाच बंद झाला तर 1,750 प्रॉफिट बुक केला। इथे तुम्ही बघू शकता 2 दिवसाची टोटल आपली 3,750 रुपये झालेली आहे, ते पण विदाऊट एनी स्ट्रॅटेजी। फक्त आपण काही बेसिक रूल बनवले। हां, महिनाभर कंटिन्यू केलं तर आपल्याला बघायचं आहे, अजून पण मला माहीत नाही महिनाभर कंटिन्यू केलं की याच्यात लॉस होईल का प्रॉफिट होईल। पण एक गोष्ट तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवू शकता याच्यावरून की जर तुम्ही डिसिप्लिन मेंटेन केलं तर तुम्हाला जे आहे प्रॉफिट तर होईल, प्रॉफिट तर तुम्हाला मार्केटच करून देईल, फक्त तुम्हाला मोठे लॉसेस जे आहे त्याच्यापासून वाचायचं आहे। तर हा इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला आता याच्यामधून कळून येत आहे। लेट्स गो विथ द निफ्टी अगेन, विल मूव टू द ॲनालिसिस नाव। आपल्या निफ्टी बघूया, गॅपअप झाल्याच्या नंतर म्हणजे फ्लॅट ओपन झाला, थोडाफार खाली आला, त्याच्यानंतर डे हायला बंद झालेला आहे। आता हा जो लेवल आहे 24,800, दिस इज द रेजिस्टन्स लेवल। खाली आता सपोर्ट कुठे आहे, सपोर्ट आहे तुमचा 24,700, तुम्ही बघू शकता इथे 700 आणि 750 हा जो आहे तो सपोर्टचा काम करेल। जोपर्यंत आता 24,650 ब्रेक करत नाही, आपल्याला काळजी करायची काही गरज नाही आहे। एनी डीप 650 आणि 620 पर्यंतचा कोणताही डीप आला तर आपण बायसाठीच प्लॅन करणार। जर 690 पर्यंत आपल्याला उद्या मार्केट मिळालं, इट विल बी द बाईंग अपॉर्च्युनिटी। 650 पर्यंत मिळालं, अगेन इट विल बी द बाईंग अपॉर्च्युनिटी। फ्लॅट ओपन झाला तरी पण आपण बाय करू शकतो, 750 पर्यंत खाली आला तिथे पण आपण बाय करू शकतो। एनिवे
आपण बाय करू शकतो. बाय केल्याच्या नंतर आपला उद्यासाठी जो टार्गेट राहणार आहे, समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं तर उद्या आपलं 24,850 ते 900 इथपर्यंत आपलं टार्गेट राहणार आहे. जर फ्लॅट ओपन झालं तर आपण बाय करू शकतो. व्हॉट इफ समजा मार्केट जे आहे ते गॅप अप ओपन झालं, 24,850, 24,900, 950ला जर मार्केट ओपन झालं, इन दॅट केस थोडासा मार्केट खाली येऊ शकते 750पर्यंत. तर हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. जर गॅप अप ओपनिंग झाली तर मार्केटमध्ये थोडाफार प्रॉफिट बुकिंग येऊ शकते ऑल टाईम हायपासून, आणि मग 750पर्यंत मार्केट खाली येऊ शकते. गॅप डाऊन ओपन झाली तर आपल्याला बाय करायचं आहे. फ्लॅट ओपन झाली तरी आपण बायच करणार निफ्टीमध्ये. लेट्स सी बँक निफ्टी. बँक निफ्टीची आज एक्सपायरी होती. 50,700ला बँक निफ्टी बंद झाला. आपण ऑलरेडी जो ट्रेड घेतला होता बँक निफ्टीमध्ये त्याच्यामध्ये 2,000 प्रॉफिट आपल्याला आजच झालेला आहे. सो आपण हे एक्सपेक्ट करून चालवत होतो 50,400च्या वर बंद होईल. 50,700च्या जवळपास बँक निफ्टी बंद झालेला आहे. तर आपल्याला एक चांगला प्रॉफिट याच्यात बघायला मिळाला. एनिवे, आता बघूया बँक निफ्टी कसा मोमेंटम करू शकते. बँक निफ्टी तुम्ही बघू शकता वरती 51,100ला जो आहे आणि 51,000ला रेजिस्टन्स आहे. खाली जो आहे 50,300, 350 इथे सपोर्ट आहे. तर खाली जर आला सपोर्टच्या जवळ 300, 350च्या जवळपास आला तर आपण बाय करणार. 700 किंवा 51,000पर्यंतचा टार्गेट. 51,100 ज्या तिथे गेला किंवा 51,000ला गेला तिथे आपण बघणार आहे की मार्केट कसा मुवमेंट करत आहे. तिथे जर सस्टेन होत नसेल तर आपण एक सेल साईडचा ट्रेड घेऊ. अदरवाईज मार्केटमध्ये जे मोमेंटम आहे ते बाईंग साईडला कंटिन्यू राहील. नाऊ लेट सी, आपण 2 स्टॉक तर बघितले. CMS इन्फो हा मी तुम्हाला एक बाय ट्रेड दिलेला आहे. 575ला आपण बाय करणार होतो. 610चं टार्गेट. 1 to 3 मंथ्सचा हा ट्रेड आहे. तर लेट सी 1 ते 3 महिन्यामध्ये येऊन जाईल. आज मी 2 ट्रेड तुम्हाला दिले होते आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये. आज आपण नायका या ट्रेडबद्दल डिस्कस केलं होतं. 195च्या जवळपास आपण नायका डिस्कस केला होता. मॉर्निंगमध्ये मी हा ट्रेड तुम्हाला दिला होता आणि मी तुम्हाला 210चं टार्गेट सांगितलं होतं. यांनी आज इंट्राडेमध्ये 230पर्यंतचा हाय लावून आला. 210चं टार्गेट होतं. 205ला मी तुम्हाला मेसेज केला बुक करा. यांनी इंट्राडेमध्ये 230पर्यंत पण हा टच करून आला. तर नायका इमिडिएटली एक चांगला मोठा मोमेंटम दिला. 10%च्या जवळपास आपल्याला आज एका दिवसात प्रॉफिट झाला नायकामध्ये. तर असेच तुम्हाला कॉल्स जर पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे आपण असेच शेअर्स आयडेंटिफाय करतो आणि त्याच्यामध्ये एज्युकेशनल पर्पजसाठी आपण जे आहे ते नॉलेज प्रोव्हाइड करतो, रिसर्च प्रोव्हाइड करतो. तर जॉईन करा टेलिग्राम चॅनल. आज आपण 195ला मॉर्निंग सेशनमध्येच नायका दिला होता आणि 205ला मी तुम्हाला एक अपडेट दिला होता की यास प्रॉफिट बुक करू शकता. तिथून तो 230पर्यंत पण गेला. तर पोझिशनल टार्गेट इंट्राडेमध्येच रीच झाला. C8 अजून एक कॉल आपण डिस्कस केला होता. C8 मी तुम्हाला 2800 क्रॉस केला तेव्हा मी तुम्हाला दिला होता. C8 तुम्ही बाय करू शकता आणि याच्यामध्ये जे टार्गेट आहे ते 2800 पासून 2900पर्यंतचं पोझिशनल टार्गेट आपण घेऊन चालत होतो. बट मी तुम्हाला म्हटलं इंट्राडेमध्येच आज तुम्हाला 2830 मिळाला. डे क्लोज होताना 2820च्या जवळपास चालू होता. तेव्हा तुम्ही एक 20 पॉईंटचं प्रॉफिट पण बुक करू शकला असतात. मी तुम्हाला अपडेट करून दिलं होतं टेलिग्राम ग्रुपमध्ये की प्रॉफिट बुक करून घ्या. बिकॉज एकाच दिवशी आपल्याला मोर दॅन 6%च्या वर प्रॉफिट जे आहे ते झालेलं आहे. प्लस मी तुम्हाला एक ऑप्शन्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजी पण दिली होती झायडस लाईफमध्ये. त्याच्यामध्ये पण आपण सिंगल लॉटमध्ये 2500 रुपयाचा प्रॉफिट जो आहे तो बुक केला. सो असेच कॉल्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर येत आहे कंटिन्युअसली. तर जा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. इट्स फ्री ऑफ कॉस्ट, काहीच चार्जेस नाही आहे. तर जाऊन फक्त जॉईन करा तिथे आणि अपडेटेड राहा मार्केटमध्ये जे पण मोमेंटम होत आहे, जिथे पण ट्रेड्स मिळत आहेत त्याच्यापासून. आता आपण डिस्कस करणार आहे एक स्टॉक ज्याच्यामध्ये मोमेंटम होऊ शकते. तुम्ही बघू शकता हा स्टॉक जो आहे मागच्या काही दिवसापासूनच मोमेंटममध्ये आलेला आहे. या स्टॉकचं नाव आहे पुनावाला फिनकॉर्प. तुम्ही बघू शकता ऑलरेडी 400 क्रॉस करत आहे आणि याच्यामध्ये जवळपास 500 रुपयापासून एक सेलिंगचा प्रेशर आला होता आणि तो 350पर्यंत खाली आला. आता याच्यामध्ये एक मोमेंटम चालू झालेला आहे. हा मोमेंटम याला जो आहे 440पर्यंत घेऊन जाऊ शकतो. पण आपलं टार्गेट जे आहे ते 420 ते 425चं टार्गेट आहे. तर 5 ते 6%ची अपसाईड इथून येणाऱ्या 1 ते 3 महिन्यामध्ये या स्टॉकमध्ये येऊ शकते. तर पुनावाला फिनकॉर्पवर फोकस करा. एकदा 408 जर ब्रेक केला तर तुम्हाला मे बी 1 किंवा 2 दिवसातच 425 430पर्यंत टार्गेट मिळून जाईल आणि टार्गेट मिळालं तर बुक करायला विसरू नका.
असेच जर तुम्हाला ॲनालिसिस आणि कॉल्स जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. एम करूया 200 लाईकसाठी. लाईक करा व्हिडिओला, शेअर करा व्हिडिओ सगळ्यांसोबत आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.